आज आपण चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर इथे मी अर्धा किलो चिंच घेतलेली. चिंच कडक असल्यामुळे पहिले आपल्याला पाण्यामध्ये घालून थोडा वेळ तिला 15-20 मिनटं पाण्यामध्येच ठेवायची, म्हणजे जरासं ती अशी नरम पडेल. 15-20 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आता ती तुटली गेलेली. नंतर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये चिंच काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला चिंच बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर चिंच आपल्याला शिजून घ्यायची. तुम्हाला जितकी व्यवस्थित तिला शिजवता येईल तेवढी तुम्ही इथे शिजू शकता. झाकण ठेवायचं म्हणजे चिंच चांगली शिजली जाते. तर इथे तुम्ही बघू शकताय चिंच आपली तुटते, पण अजून तितकीशी व्यवस्थित ती शिजली गेलेली नाही आहे, म्हणून आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि अजून 10 मिनटं आपल्याला चिंच इथे शिजून घ्यायची. तर इथे व्यवस्थित अशी चिंचचा पूर्ण गाळ झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला झाकून तशीच आपल्याला थंड करायला ठेवायची. अगदी 2-3 तासानंतर आपली ही चिंच इथे थंड झालेली आहे. आता इथे चांगली हलवून घ्यायची आणि त्यानंतर एक पातेलं घेतलेले आणि आपल्याला चाळणी लागणार आहे. चाळणीतून आपल्याला थोडंसं पाणी घालून चिंचेचा कोहळ आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे या पद्धतीने, आणि राहिलेला चोथासुद्धा दुसऱ्या पाण्याने थोडासा धुवून आपल्याला हाताने चांगला असा दाबून पिळून त्यातला चिंचेचा पूर्ण कोळ जो असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे पाणी घालून पूर्ण चिंचेचा कोळ इथे काढून घेतलेला आहे. आता आपण मसाला बनवून घेणार आहे. 1 चमचा जिरी, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा धने, 2 लवंगा, 4 काळी मिरी, 2 इलायची आणि 2 छोटे तुकडे मी दालचिनीचे घेतलेले. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 1 किंवा 1.5 चमचा, किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायचे आणि 2 चमचे आपल्याला काळं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. हे जेव्हा आपण पावडर यामध्ये घालू तेव्हा गॅस बंद करायचा आणि मग हे आपल्याला इथे हलवून घ्यायचं. आता मसाला आपला भाजून झालेला आहे. चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला यामध्ये कढईमध्ये घालून उकळायला ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक हा मसाला इथे वाटून घ्यायचा. जितका बारीक तुम्हाला वाटता येईल तेवढी बारीक याची आपल्याला पावडर करून घ्यायची आणि ही पावडर आपल्याला चिंचेच्या या पाण्यामध्ये घालून घ्यायची. घातल्याच्या नंतर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचे. अजून आपण यामध्ये गूळ आणि साखर घातलेली नाही. आता आपण गूळ आणि साखर किती घालणार आहे, तर अर्धा किलो चिंच होती, तर अर्धा किलोसाठी आपल्याला इथे जवळजवळ 300 ग्रॅम इतकी आपल्याला साखर आणि 300 ग्रॅम इतकं आपल्याला गूळ, म्हणजे अर्धा किलोपेक्षा आपल्याला गूळ साखरेचं प्रमाण हे अर्धा किलोपेक्षा जास्त झालं पाहिजे एवढं आपल्याला घालायचं. किंवा अर्धा किलो तुम्ही इथे गूळ किंवा अर्धा किलो साखर घातली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला गूळ साखर मी दोन्ही घालून घेतलेले. नुसता गूळ घातला ना तर चटणी खूप काळपट होईल, म्हणून मी अर्धी साखर आणि अर्धी गूळ घातलेले. व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि जितका आपला कोळ आहे त्याचा अर्धा भाग आपल्याला इथे आटून द्यायचं. तर इथे बघू शकताय बऱ्यापैकी आपला जे चिंचेचं पाणी जे आपण एक्स्ट्रा घातलेलं असतं ते पूर्ण इथे उडून गेलेले. आता ह्या स्टेजला आलं की एवढी पातळ आपल्याला हे ठेवायचं आणि गॅसवरनं कढई खाली उतरून घ्यायची. जसं जसं आपलं हे थंड होत जातं तशी चटणी आपली अशी घट्ट बनत जाते. बघू शकताय तुम्ही. यापेक्षा जर तुम्हाला अजून थोडीशी घट्ट पाहिजे नसेल तर तुम्ही अजून थोडीशी चिंच चटणी इथे शिजवून द्यायची. आता आपल्याला काचेचा जार घ्यायचा आणि काचेच्या जारमध्ये भरून आपल्याला ती फ्रीजमध्ये ठेवायची. अगदी 3 महिने
तर ही चटणी टिकते. फक्त घेताना ओला चमचा, ओला हात अजिबात यामध्ये घालायचा नाही आहे. व्यवस्थित घ्यायची, व्यवस्थित ठेवायची आणि झाकण व्यवस्थित लावून ठेवायचं. तर अशा पद्धतीने आज आपण इथे कोणत्याही चाटसाठी लागणारी चिंच गुळाची चटणी एकदम सोप्या पद्धतीने बनवून